सुनेत्रा वहिनींचा मोठा डाव. एका रात्रीत सगळं राजकारण हादरलं. ज्यांनी वहिनींना कमजोर समजलं, ज्यांनी त्यांच्या विरोधात कटकारस्थानं केली, त्यांचा अपमान केला, अशा सगळ्या नेत्यांचा खेळ संपला. अखेर वहिनींनी त्यांच्याविरुद्ध केलेले सगळे कटकारस्थानं संपुष्टात आणले आहेत. कालपर्यंत ज्या सुनेत्रा वहिनींच्या खांद्यावर हात टाकला गेला, ज्यांना स्वतःच्याच पक्षाच्या पत्रकार परिषदेत बोलू दिलं नाही, ज्यांचे व्हिडिओ व्हायरल करून त्यांना कमकुवत आणि हताश ठरवण्याचा प्रयत्न झाला, सगळ्यांना वाटत होतं की सुनेत्रा वहिनी संपल्या आहेत. पण गेल्या 24 तासात त्यांनी अशा 3 गोष्टी केल्या आहेत की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. मुख्यमंत्री सुद्धा हैराण झाले. तेव्हा वहिनींची ही 3 कामं प्रकाशात आली. त्यांना ज्यांनी कमजोर लेखलं, ज्यांनी त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, आता अशा बड्या नेत्यांना घाम फुटलाय. कारण त्यांना आता घरी जावं लागणार. कारण वहिनींनी एका रात्रीत सत्तेची पूर्ण समीकरणच पालटून टाकली आहेत. वहिनींना साधं समजणाऱ्या लोकांना अशी सणसणीत चपराक दिली की ज्यामुळे आता महायुतीमध्ये त्यांचं वजन वाढलं आहे. त्यांच्या सहीशिवाय आता कुठलीही फाईल पुढे जाणार नाही. सगळ्यांची बोलती आता बंद झाली. कालपर्यंत त्यांच्या पक्षातील व पक्षाबाहेरील विरोधकांकडून त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीची कटकारस्थानं केल्याचं बोललं जात होतं. पण कोणाला काही कळायच्या आत सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरवणाऱ्या 3 गोष्टी आता वहिनींनी केल्या आहेत. मग असं काय केलं की ज्यामुळे अक्षरशः मुख्यमंत्री हादरले आहेत? महायुतीमध्ये अचानक वहिनींचं वजन असं कसं काय वाढलं आहे? त्यांच्या सहीशिवाय आता काहीच होणार नाही असं काय घडलं आहे? का मोठ्या मोठ्या नेत्यांना आता घाम फुटला आहे? का आता नेत्यांना घरचा रस्ता दाखवला गेलाय? त्यांनी अशा कोणत्या 3 गोष्टी केल्या की ज्यामुळे एका रात्रीत त्यांचं अस्तित्व संपवू पाहणाऱ्या लोकांचा खेळ संपला? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. अजितदादांच्या अचानक जाण्यामुळे दादांची राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला होता. पण तेवढ्यात सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी चर्चा उठली होती की वहिनींना हे काम करण्यास कोणीतरी भाग पाडलं आणि पक्ष दुसऱ्यांच्या हातात जाणार. हे सगळं सुरू असताना जेव्हा अध्यक्षपदाची सूत्र वहिनींनी हातात घेतली, त्यावेळी 2 ते 3 व्हिडिओ व्हायरल झाले, ज्याच्यामध्ये एका व्हिडिओत वहिनींच्या खांद्यावर एका मोठ्या नेत्यांनी हात टाकला, तर जय पवारांना त्या अधिवेशनात कुठे बसायचं याची जागा त्याच मोठ्या नेत्यांनी सांगितली. अशी टिप्पणी रोहित पवार यांनी केल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि त्याच वेळेस वहिनी आता फक्त नाममात्र आहेत आणि पक्षाचा कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात आहे असं सांगितलं गेलं होतं. त्यांना मदत करण्यासाठी प्रचंड अफवा पसरवल्या होत्या. तसंच त्यांच्या कुटुंबाकडूनही त्यांना सपोर्ट देण्यासाठी बरेचसे हात पुढे आले होते. वहिनी आता हा सगळा जो विषय आहे तो कशा पद्धतीने हाताळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण की सत्तेची चावी दुसऱ्याकडेच होती असं समोर आलं होतं. पण एका रात्रीत सगळं गणितच बदलून गेलं आहे. कारण की 3 अशा गोष्टी केल्या गेल्या, 3 अशा गोष्टी येथे केल्या की ज्याने सगळं चित्रच पलटलं. वहिनींना ज्यांना खूप सोपं किंवा हलक्यात घेतलं गेलं होतं, त्यांनी अक्षरशः त्यांना कंट्रोल करणाऱ्या नेत्यांचा खेळ संपवून टाकलाय. राजकारणात एक जुना आणि अत्यंत क्रूर नियम आहे. तुमच्या शत्रूपासून सावध राहाच, पण मदतीचा हात पुढे करणाऱ्या अतिमित्रांपासून जास्त सावध राहा. सुनेत्रा वहिनींनी नेमका हाच नियम ओळखला होता. 15 वर्षांपूर्वी एका लोकप्रिय सिनेमात डायलॉग होता, मुझ पर एक ही मेहरबानी करना कि मुझ पर कोई मेहरबानी मत करना. वहिनींच्या बाबतीत सध्या हेच घडत होतं. दादांच्या निधनानंतर मदतीचा ओघ सुरू झाला, पण त्यात मदतीपेक्षा मालकी मिळवण्याचा प्रयत्न जास्त होता. न मागता मिळालेल्या मदतीचा फास वहिनींनी कसा तोडला? 28 जानेवारीची ती काळी रात्र महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच विसरली जाणार नाही. अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक बुलंद आवाज कायमचा शांत झाला. पण इकडे दादांच्या चितेची राख थंड व्हायच्या आतच सत्तेच्या गिधाडांनी घेरट्या घालायला सुरुवात केली होती. वहिनींना माहीत होतं की जेव्हा कोणीतरी तुमच्या दुःखात अतिउल्की दाखवतं, तेव्हा समजावं की त्यांचा डोळा तुमच्या वारशावर आहे. दादांनी उभा केलेला हा 40 आमदारांचा संसार बळकवण्यासाठी अनेकांनी वहिनींना मदत करतो असा बनाव रचला. घरातले की बाहेरचे? वहिनींचा खरा शत्रू कोण होता? आता याचं उदाहरण द्यायचं जर झालं तर ते उदाहरण म्हणजे ज्या पद्धतीने 2014ला शरद पवारांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता, तो महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हता.
तर शिवसेना आणि भाजपची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी होता. ही खेळी सुनेत्रा वहिनींनी जवळून पाहिली होती. आज अनेक नेते, त्यांच्या कुटुंबातले किंवा बाहेरचे नेते देखील त्यांच्या मदतीला धावले, तेव्हा वहिनींना त्यात प्रेमापेक्षा राजकीय विलिनीकरणाचा सापळा जास्त जाणवत होता. त्यांना माहीत होतं की ही सहवेदना नाही, तर राजकीय संधी शोधणारी धूर्तता आहे. एकीकडे अनेक नेते मदतीचा हात पुढे करत होते, तर काही विलिनीकरणाचा ढोल पिटत होते, तर काही जण दादांच्या अपघाताचं सत्य उघडण्यासाठी प्रयत्न करत होते. हे सगळं वहिनींच्या बाजूने चाललंय असं दिसत होतं, पण वहिनींनी सगळं ओळखलं होतं. कारण वहिनींच्या मनात शंकेची पाल चुकत होती की ही मदत का सुरू आहे, या मदतीमागे काय आहे. खरं तर हे सगळं होत असतानाच तो दुर्दैवी प्रसंग, याचे व्हिडिओ आजकाल व्हायरल होतायत, तो म्हणजे अधिवेशनाचा तो दिवस, ज्या दिवशी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्र वहिनींनी हातात घेतली होती. हा अधिवेशनाचा तो दिवस आठवा. राष्ट्रवादीचे तथाकथित धुरंधर मंचावर मिरवत होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर नेते स्वतःला सर्वेसर्वा समजत होते. कॅमेरासमोर वहिनींना बोलायची संधी नाकारली गेली. एका नेत्याने तर चक्क वहिनींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना बाजूला सारले. जय पवारांना मंचावर बसायला जागा दिली गेली नाही. हे सर्व अपमान जगाने पाहिले. सोशल मीडियावर रोहित पवारांनी लगेच पोस्ट टाकली, वहिनींना व्यवस्थित वागणूक दिली जात नाहीये. अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली की वहिनी आता बाहुली बनल्या आहेत. त्यांचा हा अपमान झालाय. मोठ्या प्रमाणात त्यांचा अपमान झाला अशा पद्धतीच्या बातम्या त्या ठिकाणी व्हायरल होत्या. पण त्यांचा हा अपमान, त्यांनी त्याचा कसा हिशेब ठेवला आणि कशा पद्धतीने पक्षाच्या अंतर्गत आणि बाहेरील आणि विरोधी पक्षातील सगळ्या नेत्यांचे धाबे कसे काय त्यांनी जाम केले, हाच महत्त्वाचा मुद्दा आता पुढे समोर येणार होता. सगळ्यांना वाटत होतं वहिनी आता हे सगळं कशा पद्धतीने हँडल करतील. पण थांबा, इथेच वहिनींचा गणिमी कावा दडला होता. वहिनींना हे सगळं माहिती होतं. त्यांना दिसत होतं की त्यांच्याच घरातले लोक आणि पक्षातही काही ज्येष्ठ नेते त्यांना दुबळं ठरवून सत्तेच्या चाव्या हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्या शांत राहिल्या, कारण त्यांना प्रत्येकाचा चेहरा ओळखायचा होता. शत्रू जेव्हा तुम्हाला कमकुवत समजून बेसावेद होतो, तेव्हाच तुम्ही त्याच्यावर सर्वात मोठा वार करू शकता. वहिनींनी स्वतःला बिचारी दाखवून जायतर विरोधकांना जाळ्या तोडले. शत्रूला गाफील ठेवण्याची वहिनींची ती सुपर चाल काय होती? राजकारणात संयम हेच सर्वात मोठे शस्त्र असते. वहिनींनी मंचावर जो अपमान सहन केला, तो प्रत्यक्षात त्यांचा मास्टर प्लॅन होता. त्यांना पाहायचे होते की त्यांच्या गैरहजेरीत कोण कोण स्वतःला पोचता दादा समजण्याचा प्रयत्न करतंय. ज्या नेत्याने वहिनींच्या मुलाला, जय पवारांना खाली बसवलं, त्या नेत्याचं नाव वहिनींनी आपल्या ब्लॅकलिस्टमध्ये सर्वात वर लिहून ठेवलं होतं. पण चेहरा मात्र तसाच शांत, जणू त्यांना काहीच कळत नाहीये. ही शांतता, हीच वादळापूर्वीची चाहूल होती. वहिनींच्या ब्लॅकलिस्टमध्ये कोणाकोणाची नावे होती? सुनेत्रा वहिनींना हे सुद्धा नीट माहीत होतं की ज्यांनी लोकसभा आणि विधानसभेत दादांच्या विरोधात घरातली माणसं उभी केली, ते आज अचानक सहवेदना का व्यक्त करत आहेत. आज बरेचसे नेते परिवारातील किंवा बाहेरचे असतील तर ते दादांच्या आठवणीत हंबरडा फोडून रडताना दिसत आहेत. पण जेव्हा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होती, त्यावेळेस हे सगळे दादांच्या विरोधात दंड ठोकून उभे होते. हे वहिनी विसरल्या नव्हत्या. रडणाऱ्या डोळ्यांमागचा राजकीय हेतू वहिनींनी कसा ओळखला? 35 वर्ष पवार कुटुंबाची सून म्हणून त्यांनी जे काही सोसलं, त्यातून त्या अनुभवाची तलवार बनले आहेत. त्यांना बाहेरच्या शत्रूंची भीती कधीच नव्हती. त्यांना भीती होती त्या घरातील विदूषकांची, जे प्रेमाचं नाटक करून पाठीत खंजीर खुपसायला तयार होते. पण वहिनींनी यावेळेस तो खंजीर म्यान करायला भाग पाडलाय. घरातील भेदी कोण? वहिनींनी त्यांचा डाव कसा उधाळला? वहिनींनी गेल्या महिन्यात प्रत्येक व्यक्तीची हालचाल टिपली. कोण कोणाला भेटतंय, दिल्लीत कोणाचे फोन जात आहेत आणि बारामतीत कोण गुप्त बैठक घेतंय, या सर्वांची माहिती वहिनींकडे होती. त्यांना माहीत होतं की दादा गेल्यानंतर अनेकांना वाटलं की आता साहेबांच्या चरणी पक्ष विलीन करून स्वतःची पदं वाचवावीत. पण वहिनींनी ठरवलं होतं, दादांनी उभा केलेला हा स्वाभिमानी पक्ष कोणापुढेही झुकणार नाही. त्यांनी स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासासाठी लढायचा निर्णय घेतला. विलिनीकरणाचा तो गुप्त प्लॅन वहिनींनी कसा मोडीत काढला? जेव्हा विरोधकांना आणि पक्षांतर्गत शत्रूंना वाटलं की आता वहिनी पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात आहेत, तेव्हाच वहिनींनी आपला खरा मास्टरमाइंड अवतार प्रकट केला. गेल्या 24 तासात जे घडलं त्याने महाराष्ट्राचा राजकीय इतिहास नक्कीच बदलला. वहिनींनी एका रात्रीत अशी काही सूत्र हलवली की ज्यांनी त्यांचा अपमान केला होता त्यांना आता माफी मागायला सुद्धा जागा उरली नाहीये.
सत्तेच्या चाव्या कशा ओढून घ्यायच्या हे वहिनींनी दाखवून दिलं. रात्रीच्या अंधारात वहिनींनी कोणत्या फाईल्सवर सह्या केल्या. वहिनींनी मंत्रालयातील आपला प्रभाव वापरून सर्वात आधी त्या फाईल सुरक्षित केल्या ज्यांच्या आधारे दादांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यांनी हे सिद्ध केलं की त्या फक्त एक हळव्या पत्नी नाहीत, तर त्या एक कणखर प्रशासक आहेत. ज्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकर यांना वाटत होतं की ते पक्षाचे कस्टोडियन आहेत, त्यांना वहिनींनी त्यांच्या मर्यादेची जाणीव करून दिली. जड पवारांना ज्यांनी मंचावरून खाली उतरवलं, त्यांना आज वहिनींच्या केबिन बाहेर ताटकळत उभं राहावं लागलं. अपमान करणाऱ्या नेत्याला वहिनींनी काय शिक्षा दिली? ही केवळ एका महिलेची लढाई नव्हती, तर ही एका सिंहिणीची लढाई होती, जिने आपल्या छाव्यांचे रक्षण करण्यासाठी शिकार करायचे ठरवले होते. वहिनींनी सोशल मीडिया सेलला असा आदेश दिला की त्यांचा एकही रडणारा फोटो बाहेर जाणार नाही. त्याऐवजी त्यांचे कामात व्यस्त असणारे, बैठका घेणारे आणि करारी नजरेचे फोटो व्हायरल झाले. लोकांमध्ये संदेश गेला की दादा गेले असले तरी वहिनी अजून मैदानात आहेत. हा इमेज मेकओव्हर वहिनींच्या रणनीतीचा सर्वात मोठा भाग होता. वहिनींच्या एका कृतीने विरोधकांचे धाबे का दणाणले? आज मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये एकच चर्चा आहे. वहिनींनी करून दाखवलं. मुख्यमंत्री असोत वा बडे नेते, सगळ्यांना कळून चुकलं आहे की सुनेत्रा वहिनी ही फक्त एक गृहिणी नाही, तर ती एक चाणक्य आहे. वहिनींनी केवळ पक्ष सावरला नाही, तर महायुतीमध्ये स्वतःचा असा दबदबा निर्माण केला की दिल्लीपर्यंत त्यांच्या नावाचा डंका वाजला आहे. ज्यांना वाटलं होतं की वहिनींना अनुभवाची कमतरता आहे, त्यांनी वहिनींच्या एका रात्रीच्या ऑपरेशननंतर त्यांचे पाय धरले. दिल्लीच्या धुरीणांनी वहिनींना कोणता निरोप पाठवला? ज्यांनी त्यांना बिचारी म्हटलं, त्यांना आज वहिनींनी आपल्या कर्तृत्वातून उत्तर दिलं आहे. त्यांनी पक्षाचे विलिनीकरण होऊ दिले नाही, उलट राष्ट्रवादीची स्वतंत्र ओळख अधिक गडद केली. आज बारामतीपासून मुंबईपर्यंत कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे, तो सांगतोय की सत्तेची खरी सूत्रधार आता सुनेत्रा वहिनीच आहेत. त्यांनी प्रस्थापित नेत्यांना डावलून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना जवळ केलं, ज्यामुळे पक्षात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. त्यांनी शांत राहून शत्रूचा डाव ओळखला आणि योग्य वेळ तेव्हाच असा घाला घापला की आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वापुढे नतमस्तक झाला आहे. आता कोणाचीही हिंमत नाही की वहिनींना रोखू शकेल, कारण आता वहिनींच्या पाठीशी दादांच्या स्मृती, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि स्वतःची जबरदस्त रणनीती आहे. सुनेत्रा पवार यांनी सिद्ध केलंय की त्या कोणाच्याही हातचं बाहुल नाहीत. त्या स्वतः एक किंग मेकर आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा रहस्यमय अध्याय इथेच संपत नाही, कारण आता खरी सत्ता वहिनींच्या हाती आली आहे आणि इथून पुढे जे काही घडेल ते केवळ वहिनींच्याच मर्जीने घडेल. तर मित्रांनो, हा होता सुनेत्रा वहिनींच्या त्या 3 मोठ्या गोष्टींचा सविस्तर रिपोर्ट. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला काय वाटतं? गेल्या काही दिवसात ज्या घडामोडी घडल्या त्यावरून राजकारणात काहीही होऊ शकतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मी इथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की या व्हिडिओमध्ये आम्ही जी काही माहिती दिली आहे ती सध्याच्या राजकीय चर्चा आणि सूत्रांच्या हवाल्याने वर्तवलेली एक शक्यता आहे. राजकारण हे अनिश्चिततेचा खेळ आहे आणि यातील प्रत्येक हालचाल ही अंतिम सत्य असलेच असं नाही. त्यामुळे याकडे एक राजकीय विश्लेषण आणि शक्यता म्हणूनच पाहू. आता विचार करा, ज्या पद्धतीने सुनेत्रा वहिनींनी पक्षांची सूत्र हातात घेतली आहे, त्यानंतर महायुतीमध्ये त्यांचं स्थान खरंच बार्गेनिंग पॉवर ठरणार आहे का केवळ हे सगळं सहानुभूती मिळवण्यासाठी चाललंय? पक्षातल्या जुन्या नेत्यांना बाजूला सारून नवीन फळी तयार करणं वहिनींना कितपत जमेल? दादांच्या पाठीशी जर जसा एक कट्टर कार्यकर्त्यांचा गट होता, तसाच पाठिंबा वहिनींना मिळेल असं तुम्हाला वाटतं का? की राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा नेतृत्वावरून 2 गट पडतील? हे प्रश्न खरोखरच गंभीर आहेत, पण याचे उत्तर येणारा काळच देईल. मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, तुमच्या मते सुनील वहिनींनी घेतलेला हा पवित्रा योग्य आहे का? आणि त्या ज्या 3 गोष्टींचा आपण उल्लेख केला, त्यापैकी तुम्हाला कोणत्या गोष्टी सगळ्यात जास्त प्रभावी वाटली? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला नवनवीन विषयावर सखोल माहिती देण्यास मदत मिळते. तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर अशाच पद्धतीने राजकीय विश्लेषण तुम्हाला बघायचे असेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. जर तुम्हाला चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा. असेच शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणातील कोणतीही मोठी अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. लक्षात ठेवा, ही केवळ शक्यता आहे आणि राजकारणाच्या या बुद्धिबळाच्या पटावर पुढची चाल कोणती असेल हे पाहणं रंजक ठरेल. भेटूया पुढच्या अशाच एक खळबळजनक रिपोर्ट. तोपर्यंत पाहत रहा आपण बोलमंडळी न्यूज चॅनल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.